ही महिला पोलीस एका हॉस्पिटलमध्ये गेली। तिचा कान दुखतोय म्हणून ती हॉस्पिटलला गेली होती। डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रिया करण्यास सांगितली, परंतु डॉक्टरांकडून एक चूक झाली आणि तिचा मृत्यू झाला। असं काय घडलेलं आहे पहा। त्यापूर्वी MM मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कानाचं ऑपरेशन करण्याकरता रुग्णालयात गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सोबत काय झालेलं आहे पहा। गौरी सुभाष पाटील असे या मृत पोलीस कर्मचारी महिलेचं नाव आहे। पोलीस कॉन्स्टेबल गौरी पाटील यांना हॉस्पिटलमध्ये कानाचं ऑपरेशन करण्याकरता भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं होतं आणि त्यानंतर अक्षरशः त्यांचा मृत्यू झाला। गौरी पाटील या मरोळ पोलीस कॅम्पात कार्यरत होत्या। त्या आपल्या कानाचं ऑपरेशन करण्याकरता लोखंडवाला इथल्या ॲक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या। त्यानंतर ऑपरेशनसाठी भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। कानाच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे गौरी पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे। गौरी पाटील यांना ऑपरेशनसाठी भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। कानाच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे गौरी पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे। दरम्यान पोलिसांकडून होत असलेल्या आरोपांवर रुग्णालयानं बोलण्यास नकार दिला आहे। या प्रकरणी आंबोली पोलीस ADR दाखल केला असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली।